प्रतिक्रिया. निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झालाय असं म्हणतात बाळासाहेब थोरात. उद्याच मतमोजणी झाली पाहिजे होती अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. 21 दिवसात काहीही गोंधळ होऊ शकतो असा देखील संशय आता बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. आता मुख्यमंत्री शेवटी असं आहे की स्वतःवरचं बालट जाण्याकरता ते काळजी घेत आहेत. बाकी याच्यापेक्षा काही नाहीये. याच्यामध्ये हस्तक्षेप आहेच आहे. अनेक गोष्टी आपण पाहिलं की अनेक दोष आम्ही मतदार याद्यांमध्ये दाखवले असताना सुद्धा ते दूर करण्याचा अधिकार नाही असं तहसीलदार आम्हाला उत्तर देतो. मग हे कशामुळे करतोय तो? हे का दोष दूर होत नाही याच्यातले? हे सगळं काही आहे याच्यात शासकीय हस्तक्षेप जो आहे, सत्तेचा हस्तक्षेप, शासकीय म्हणत नाही, सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप हे 100% कारणीभूत आहे. कुणीतरी मंत्रालयातला पीए कार्यक्रम बनवतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असं माझं स्पष्टपणे मत आहे. नाही तर निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, उच्च IAS ऑफिसर आहेत, सिनियर आहेत, त्यांनी आयुष्यभर निवडणुका हाताळलेल्या आहेत. त्यांना सगळे त्याच्यातले फायदे तोटे कशा पद्धतीने असतात, कोणते दोष असतात, कोणते गुण असतात, सगळं माहिती आहे. असं असताना होऊच कसं शकतं? त्याला कारण कुणीतरी मंत्रालयातला पीए ना कार्यक्रम बनवला आणि तो लावून टाकला, कारण यांना ते बंधन होतं. हे माझं अत्यंत स्पष्टपणे मत आहे. निवडणूक आयोग हा आता कोणातरी सत्तेचा गुलाम झालेला आहे, हा जो आरोप आहे तो अत्यंत खरा आहे.